नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. 30 डेज माइंड प्रोग्रामिंग चॅलेंज स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही जर ॲक्सेप्ट केलेलं असेल, तुम्ही ते फॉलो करत असाल तर त्यामध्ये आता स्क्रिप्टिंग सुरू झालेली आहे. स्वतःचं घर होण्यासाठी स्क्रिप्टिंग कशा पद्धतीने करायची अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. कोणती वही, कोणतं रजिस्टर का पेज घ्यायचं, कोणत्या भाषेमध्ये लिहायचं, कोणत्या कलरचा पेन वापरायचा, कोणत्या वेळेमध्ये स्क्रिप्टिंग करायची, काय अगदी व्यवस्थित सांगणार आहे, जेणेकरून माझं स्वतःचं घर झालेलं आहे ही गोष्ट लवकरात लवकर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जावी आणि तुमचं स्वतःचं घर होण्याचं स्वप्न जे आहे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुमचं पूर्ण होईल. कारण प्रत्येक गोष्ट ही दोन वेळा होत असते. एक वेळा ती आपल्या माइंडमध्ये आणि दुसऱ्या वेळी प्रत्यक्षामध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल, जसं की विमान तयार झालं. विमान काय डायरेक्ट आकाशातून खाली आलं का? तर नाही. ज्यांनी विमान तयार केलं, ज्यांनी विमानाचा शोध लावला अगोदर, ते त्यांच्या माइंडमध्ये तयार झालं आणि त्यानंतर ते प्रत्यक्षात उतरलं. तर याच पद्धतीने तुमचं घर कसं आहे, काय हे तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट तयार करायची आहे, एक पिक्चर तयार करायचा आहे आणि तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला सांगायचा आहे, जेणेकरून या ब्रह्मांडामध्ये, या युनिवर्समध्ये आपलं जे घर आहे स्वतःचं, ते कुठे ना कुठे तरी तुम्हाला जिथे हवंय तिथे तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने 100% तुम्हाला ते मिळेल. आणि हा विश्वास तुमच्यामध्ये जागृत करण्यासाठी स्क्रिप्टिंग ही खूप महत्त्वाची आहे. आता स्क्रिप्टिंग कशी करायची तर बघा, मी तुम्हाला सांगणार अशी करा तशी करा, किंवा तुम्ही हिंदीमध्ये पण चेक करू शकता. स्क्रिप्टिंग कैसे करे म्हटलं तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज दिसतील आणि हे वेगळं सांगणार, ते वेगळं सांगणार, ते वेगळं सांगणार, ते वेगळं सांगणार, आणि मी सुद्धा आता माझ्या पद्धतीने सांगणार. पण मी तुम्हाला सांगेल की तुमची स्क्रिप्टिंग, त्याच्यामध्ये जो एक शब्द जो तुम्ही लिहिलेला आहे ना, तो जशास तसा घडावा तुमच्या आयुष्यामध्ये, प्रत्यक्षात तशा गोष्टी व्हाव्यात. यासाठी कोण कसं सांगतंय किंवा कोण कशा पद्धतीने करतंय अशी स्क्रिप्टिंग करू नका. तुम्हाला काही कोणाच्या सांगण्यावरून याच्यावरून नाही. स्क्रिप्टिंग तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कसं हवंय आणि कोणत्या गोष्टी लिहिल्यानंतर, कोणत्या गोष्टी लिहिताना तुमचे इमोशन्स जागृत होतील. तुम्ही तुमचा 100% द्याल की ते लिहित असताना जसं की तुम्ही त्या घरामध्ये जगत आहात, त्या घरामध्ये बसून तुम्ही माझं हे घर असं असं आहे हे लिहित असाल, अशी फिलिंग तुम्हाला ज्यामध्ये येईल, जशा पद्धतीने लिहिल्यावर तुम्हाला येईल त्या पद्धतीने तुम्ही स्क्रिप्टिंग करा. ती पद्धत स्क्रिप्टिंग करण्याची योग्य असेल, ना की याने असं सांगितलंय, त्याने तसं सांगितलंय, ह्याने असं सांगितलंय आणि 99% आपण ह्या गोष्टी फॉलो करतो आणि त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनची किंवा कोणतीही तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट काम करत नाही. ताई आम्ही एवढे पेज लिहिले, ताई आम्ही एवढ्या वह्या लिहिल्या, आम्ही एवढे रजिस्टर भरवले, पण काहीच झालं नाही. तुम्ही ना मग त्या सांगकाम्यासारखं केलं, ह्याने असं सांगितलं म्हणून मी तसं केलं, पण त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स होते का? जिथे आपले इमोशन्स प्लस असतात, जिथे आपले इमोशन्स ॲड असतात, ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये उतरत असते. त्याच्यामुळे ज्या वेनी, ज्या पद्धतीने तुम्हाला वाटेल की हां या पद्धतीमध्ये माझे इमोशन्स जे आहेत ते मला फील होत आहेत, तर त्या पद्धतीने तुम्हाला स्क्रिप्टिंग करायची आहे. स्क्रिप्टिंग करण्यासाठी तुम्हाला एखादं रजिस्टर, एखादी वही किंवा एखादी डायरी घ्यायची आहे. तुम्ही ती नवीन सुद्धा घेऊ शकता. घरामध्ये तुमच्या एखादी वही वगैरे जुनी पडलेली असेल, त्याच्यावर काही लिहिलेलं नसेल, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्या मिस्टरांना ऑफिसमधून, कंपनीतून वगैरे डायऱ्या मिळालेल्या असतील, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा एखादी जुनी वही असेल, त्यामध्ये काही लिहिलेलं असेल, ती सुद्धा वही, रजिस्टर किंवा काही तुम्ही घेऊ शकता. काहीही हरकत नाही. जुनं लिहिलेलं वापरायचं का की नवीनच घ्यायचं असं काही नाही, हे सगळं तुमच्यावर आहे. पेन कोणता घ्यायचा तर पेन ब्लू कलरचा घ्यायचा आहे, निळ्या कलरचा कोणताही पेन घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही स्क्रिप्टिंग करणार आहात तेव्हा एखाद्या शांत जागेवर तुम्हाला बसायचं आहे आणि तुमचं मन उदास असताना, तुमचं मन चिडचिडा आहे, तुमच्या मनामध्ये तुम्ही कोणाला तरी शिव्या श्राप देत आहात, कोणाबद्दल वाईट विचार करत आहात, अशा स्थितीमध्ये, अशा मनस्थितीमध्ये बसून स्क्रिप्टिंग करायची नाही. दिवसभरामध्ये जेव्हा तुमचं मन प्रसन्न असेल, जेव्हा तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलच काहीच किंवा स्वतःबद्दल पण काही नकारात्मक विचार नाहीत, तुमचं मन क्लिअर आहे,
तर त्यावेळेला तुम्हाला स्क्रिप्टिंग करायला बसायचं आहे. फोन बंद ठेवायचा आहे. तुम्ही अगदी सांगून बसा की अर्धा एक तास मला कोणी डिस्टर्ब करू नका आणि एखाद्या शांत जागेवर तुम्हाला बसायचं आहे. स्क्रिप्टिंग करताना शक्यतो मध्ये उठू नका, पण इमर्जन्सी वगैरे काही आली तर तुम्ही उठू शकता, असं बंधन नाहीये. पण कसं आपली एकाग्रता जी आहे ना ती मग विस्कळीत होते, त्याच्यामुळे मध्ये उठायचं वगैरे नाहीये. आणि आपण वही पेन घेऊन एखाद्या शांत जागेवर बसलो, सुरुवातीला तुम्ही एखादं गाणं वगैरे ज्यामुळे तुम्हाला अजून तुमचं मन प्रसन्न होईल, प्रफुल्लित होईल, तर असं तुम्ही काहीतरी गाणे वगैरे ऐका, काहीतरी एखादा एपिसोड वगैरे सिरियलचा काय वगैरे तुम्हाला आवडत असेल ते काय हे करा. त्या जागेवर बसल्यानंतर म्हणजे त्या जागेची एनर्जी सुद्धा सकारात्मक होईल. आणि आता तुम्ही स्क्रिप्टिंग लिहायला सुरुवात करा. आपण जी वही घेतलेली आहे किंवा रजिस्टर घेतलेला आहे, तर मी स्क्रिप्टिंग म्हटलं की उगी आपलं निबंध लिहिल्यासारखा लिहून काढायचा, याचा उपयोग होणार नाही. ही टेक्निक मग तुमच्यासाठी काम करणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रिप्टिंग म्हणजे की जसं की तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला, तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला की माझं घर झालं आहे, माझं घर असं असं आहे, म्हणजे तुमच्या घरात बसून तुम्ही आता सध्या त्या घरामध्ये आहेत आणि त्या घरामध्ये काय काय आहे, तुमचं घर कसं कसं आहे प्रत्यक्षात, हे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला फोनवर सांगत आहात किंवा तुम्ही त्यांना मेसेज व्हॉट्सअपवर चॅट करत आहात. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्याकडे असं खुशखबर सांगण्यासाठी वगैरे जर कोणीच नसेल तर तुम्ही डिअर युनिवर्स लिहू शकता, की जसं तुम्ही या ब्रह्मांडाला सांगताय की माझं घर असं असं आहे. किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव लिहा, की तुम्ही तुमच्या कुलदेवीला सांगताय की माझं घर असं असं आहे. किंवा तुम्हाला काहीच जर कळालं नाही नसतं तर सरळ माझं नाव लिहा, डिअर प्रांजली, की माझ्यासोबत तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही शेअर करा, की त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगताय की हो प्रांजली असं असं झालेलं आहे, माझं घर असं आहे तसं आहे तसं आहे, तर तुम्ही माझे नाव लिहू शकता. आणि समजा डिअर प्रांजली, डिअर युनिवर्स किंवा तुमचे डिअर तुळजाभवानी की तुळजाभवानी माता, जे काही आहे ते तुम्ही सुरुवातीला लिहिलं. त्याच्यानंतर बघा, जे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत 30 डेज चॅलेंजचे, तर त्याच्यामध्ये पहिले 5 दिवस आपल्या घरासंबंधित आपण 5 अफर्मेशन्स तयार केलेले आहेत आणि त्या 5 अफर्मेशनवरच पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबून आहेत. त्याच्यामुळे त्या 5 जे अफर्मेशन आपण तयार केले आहेत ते महत्त्वाचं आहे. तुम्ही डे 1 पासून जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते बघू शकता. आणि जशा तुम्ही तुमच्या अफर्मेशन तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली अफर्मेशन, दुसरं सिटी, तिसरा एरिया, तिसरं किती BHK आणि 5वं जे आहे ते आपण किती लाखात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. तर सुरुवातीला तुम्ही डिअर प्रांजली म्हणजे मला सांगताय, त्याच्यामध्ये असं लिहायचं की प्रांजली वाव, तुला माहितीये मी माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे. तुम्हाला जर बांधायचं वगैरे असेल तर ते, किंवा मी माझं घर बांधलं आहे, मी माझा फ्लॅट घेतलेला आहे, की तुम्ही मला ते झालंय म्हणून सांगताय. त्या एक्साइटमेंट मध्ये तुम्हाला ती लिहायचं आहे. प्रांजली तुला माहितीये माझं असं असं घर झालेलं आहे, माझं हे एवढ्या एवढ्या रूमचं घर आहे, या या एरियामध्ये मी घर घेतलेलं आहे, या या फ्लोअरवर ते घर आहे आणि एवढ्या एवढ्या लाखामध्ये ह्या सिटीमध्ये मी माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे. आणि जसं मला हवं होतं, जसं माझं स्वप्न होतं तसंच घर मी माझं बनवलं आहे किंवा सजवलं आहे. माझ्या घरामध्ये या या प्रकारचं, या या रूम मध्ये पेंट आहे, अशी फरशी आहे, तसे पडदे मी लावलेले आहेत, इथे सोफा आहे, किचन फर्निचरचा कलर तो आहे, माझा टीव्ही मी इथे लावलेला आहे, इथे लॅम्प लावलेला आहे, इथे मी शू रॅक केलेलं आहे. म्हणजे तुमच्या घराबद्दल तुम्हाला जेवढं काही फील करून लिहिता येईल, मी इथे इथे रॅक लावलेला आहे, मग मी इथे फोन ठेवून मग मी असं करते, माझा मुलगा तिथे बसून अभ्यास करतो, घरामध्ये आल्यानंतर आम्ही इथे करतो, इथे माझी पूजा रूम आहे, तिथे माझं देवघर आहे, मी इथे पूजा करते. अगदी एक ना एक गोष्ट जी तुम्हाला फील होते, फील नाही झालं ना मग त्याला काहीही अर्थ नाही. आणि तुम्ही समजा लिहायला बसले, अगदी फिलिंगने तुम्ही अर्ध लिहिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिलिंगच येत नाहीये, पण तुम्हाला तर आहे की नाही मला ताईंनी सांगितलं स्क्रिप्टिंग कंप्लीट करायची. तुम्हाला जिथे वाटतं की आता माझी फिलिंग्स येत नाहीयेत, उगीच मी लिहायचं म्हणून लिहित आहे, तर तिथे स्टॉप करा. आणि तुम्हाला जर वाटलं त्या दिवशी परत अजून दुसऱ्या वेळेत तुम्हाला लिहायचं तर तेव्हा लिहू शकता, किंवा परत दुसऱ्या दिवशी तुम्ही लिहा, परत तिसऱ्या दिवशी तुम्ही लिहा. थोडं थोडं रोज तुम्ही अशी स्क्रिप्टिंग केली तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्ही
एकाच दिवशी स्क्रिप्टिंग केली आणि तुम्हाला जर वाटलं 30 दिवसांपर्यंत दररोज तुम्हाला जे जे काही, आता समजा तुम्ही आज स्क्रिप्टिंग केली, उद्या तुम्हाला वाटलं अरे माझ्या स्क्रिप्टिंग मध्ये मला हे पण ऍड करायचं होतं, तर परत दुसऱ्या दिवशी तुम्ही स्क्रिप्टिंग करा, त्याच्यामध्ये त्या गोष्टी ऍड करा, परत तिसऱ्या दिवशी. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी कोणतंही बंधन नाही की स्क्रिप्टिंग एकदाच करा किंवा रोज अर्धी करा किंवा 30 दिवसात. तुम्हाला वाटलं 30 दिवस रोज मला अशी स्क्रिप्टिंग करायची, करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे वाटतं की अरे मी तर हे ऍडच केलेलं नाही, ते म्हणजे ज्या फिलिंग्स त्या वेळेला तुम्ही लिहायला बसल्यानंतर तुमच्या आतून, तुमच्या अंतर्मनातून येतात ना, त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही त्या कागदावर लिहू शकता. कारण बघा, जेव्हा कोणतेही मोठे निर्णय असतात जे प्रत्यक्षामध्ये उतरवायचे असतात, जसं की कोर्टाचे निर्णय असतील, आपल्या घराचं ॲग्रीमेंट असेल, सरकारचे निर्णय असतील, एखादी योजना असेल, म्हणजे मोठं काहीही असू द्या, ते लिखित स्वरूपामध्ये असतं. तर असं हेच आपलं एक मोठं आहे, हे लिखित स्वरूपामध्ये जेव्हा आपलं करतो म्हणजे याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे, ही गोष्ट 100% 1001% प्रत्यक्षामध्ये होणार आहे. एवढी स्क्रिप्टिंग महत्वाची आहे. त्याच्यामुळे तुमच्या घराच्या संबंधात तुम्ही स्वतःचं घर होण्यासाठी या पद्धतीने व्यवस्थित स्क्रिप्टिंग करा. काहीही घाबरू नका. तुम्ही ज्या पद्धतीने करताय ती पद्धत योग्य आहे. फक्त तुमचे इमोशन्स, ती प्रसन्नता, ते अंतर्मनातून येणारी खुशी त्या वेळेमध्ये तुमच्यामध्ये असावी. आणि हे स्क्रिप्टिंग केल्यानंतर ही वही तुम्हाला हवं असेल तशीच राहू द्या. तुमचं घर होईपर्यंत, घर झाल्यावर कुठे प्रवाहित वगैरे करा, शेतामध्ये दाबून द्या किंवा कुठे लपवून ठेवा घरामध्ये, काहीही. म्हणजे ह्याचं सुद्धा कोणतंही बंधन नाही की असं करावं का तसंच करावं. पण स्क्रिप्टिंग जी आहे ना ती आवर्जून करा आणि या पद्धतीने करा. 100% तुम्ही ज्याही गोष्टीसाठी स्क्रिप्टिंग करताय, सध्या आपण घरासाठी करतोय, तर त्यासाठी तुम्हाला याची खूप मदत होईल. नमस्कार.